तुझे बाळ माझं लग्न लवकर झालंच, पण त्यासोबतच आहे ना 22 वर्षाच्या वयात आहे ना मला एक बाळ पण झालं आणि सोबतच आहे ना एक नात सुद्धा झाली. आता ते कसं पुढे सांगतेच, पण त्याआधी सकाळी ना मस्त असं नाश्ता करायचं काम सुरू होतं, कारण की भाऊंना आमच्या पोहे खायचे होते. मग म्हटलं चला त्यांच्या पुरते मस्त असे पोहे करूया. आणि एक साईडला ना मुगाची खिचडी सुद्धा केली होती आणि इथे ना मी देवश्रीला खिचडी भरवत होते आणि कॅमेरा आहे ना खिचडीकडे होता, म्हणून माझं बाळ असं कौतुकाने खाली वाकून बघत होतं की आईचं नक्की काय करणं चालू आहे. कधी कधी ना मलाच विश्वास होत नाही की माझं 16 महिन्याचं बाळ इतकं ऍक्टिव्ह कसं आहे. म्हणजे देवश्रीला ना एक वाक्य सुद्धा पूर्ण बोलता येत नाही, पण पुढचं माणूस नक्की काय बोलतोय हे तिला समजतं. आणि तिचं आहे ना टेबलावरती चढणं उतरणं चालू होतं. मग मी तिला म्हटलं देवश्री मी तुझा व्हिडिओ काढते, तू टेबलावरती चढती. आणि जसं मी कॅमेरा तिच्याकडे केला तसं तिने लगेच मला चढून दाखवलं. खरंच मला इतकं कौतुक वाटतं ना ह्या गोष्टीचं की माझं बाळ किती छान आहे. नॉट इव्हन माझं बाळ, प्रत्येकच लहान बाळ खूप असं स्ट्रॉंग असतं आणि त्यांची जी बॉडी असते ती खूप स्ट्रेचेबल असते. त्यामुळे असे चढणे उतरण्याचे उद्योग ह्या बाळांचे सुरूच असतात. आता मी जर देवश्रीला विचारलं ना की हे कोण आहे, तर ती म्हणते बाळ आहे आणि माझं बाळ आहे. आणि सकाळी उठल्यापासून आमचं सुरूच असतं की माझं बाळ कुठे आहे, माझं बाळ रडतं का. हिचं तर सुरूच राहील. मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते. मला ना पायाला लागलं होतं आणि भाऊंनी ना हे फुल असलेलं सांगितलं की हे पानं घे आणि त्याचा रस आहे ना पायावर लाव. मी 1-2दाच ते केलं, पण खरंच जखम इतकी लवकर बरी होते ना बास कधी. बरं याचं नाव मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. आपण भेटूया छानशा ब्लॉग मध्ये.